तीन नंबरचे पनसचे प्लेयर जे आहेत त्यांचं नाव माहित नाही, पण त्यांनी जे बक्षीस पटकावलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या मंडळीतर्फे त्यावर टाळ्या वाजवून स्वागत करा. ग्राउंड नंबर 2 वर खुल्या गटातील चालू असलेल्या सामन्यात कोणत्याही संघाच्या खेळाडूने 3 ची जर बोगी तोडली तर त्याला पप्पू कुलट कॉटन किंग यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सामना संपल्यानंतर स्टेजवरून घेऊन जा. नंदकिशोर क्रीडा मंडळ कुंडा आयोजित खुला व 57 किलो गटातील सामने 17 तारखेपासून चालू आहेत. आजची 20 तारीख आहे. आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवतो आणि अनुप दादा सारख्या माणसाचा आम्हाला खूप सहकार्य लाभते. म्हणून मंडळाच्या वतीने तर सर्व गावकऱ्यांच्या वतीने अनुप दादाचं टाळ्या वाजून थोडं स्वागत करा अशी मी विनंती करतो. अनुप दादा म्हणून गावकरचं. तर्फे आयोजित कबड्डी सामने 57 किलो तसेच खुला गट आयोजित केलेले असून आम्हाला 2 मिनिटं का होईना इथे येण्याचे लाभ मिळाला. तसेच आमचे मित्र ज्ञानुभाऊ कुलट आणि तसेच समस्त पुंडा गाववासियांनी आयोजित केलेला हा कबड्डीच्या सामन्याचा कार्यक्रम बघून खरंच बरं वाटलं. आजच्या युवकांना अशा प्रकारच्या खेळाची नितांत आवश्यकता आहे जेणेकरून शरीर सौष्ठव लाभणे तसंच हे बघून निदान बाकीच्या लोकांना प्रेरणा तरी मिळेल. ह्या वयोगटातल्या मुलांना ह्या प्रकारचे खेळ जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच उत्तर प्रत्येक वर्षी अशा सामन्यांचे पुंडावासियांतर्फे आयोजन होत राहो हीच माझी सदिच्छा आहे आणि अभिनंदन करतो मी पुंडा ग्रामवासियांचे. धन्यवाद.
एक नंबर वरचा सामना चालू झाल्यानंतरचा सामना 1 नंबरवरील सामना संपल्यानंतर होणारा सामना हनुमान मंडळ बेलखेड जगदंबा क्रीडा मंडळ अकोला दोन्ही संघ आपल्या तयारीने हजर व्हा. एक वरील सामना संपल्यानंतर होणारा सामना खुलागड हनुमान क्रीडा मंडळ बेलखेड जगदंबा क्रीडा मंडळ अकोला. आपल्या दोन्ही संघ नायकांनी आपला संघ तयार ठेवावा. फर्स्ट कॉल. आज आपल्या गावामध्ये डॉक्टर विशाल इंगोले, अनुपदादा मुलगावकर, शिवराज व गावंडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुंडा नंदीग्राममध्ये चालू असलेला अविरत लढा त्यांनी ज्या प्रकारे आपल्या शब्दात मांडला की आजच्या तरुणाला जी खरोखर खेळाची आवश्यकता आहे, छक्क्यांचा खेळ म्हणून मानला जाणारा तो पबजीचा खेळ आणि मर्दाचा खेळ म्हणून मानला जाणारा हा कबड्डीचा खेळ या ठिकाणी क्रीडा मंडळ अकोला चतंडबल सामना संपलेला आहे. राऊंड नंबर 1 वर सामना संपलेला आहे. अकोल्याचे संघ नायक
निकाल पाठवा 1 नंबरवरचा. न्यू छत्रपती क्रीडा मंडळ, न्यू छत्रपती फणस 110 गुणांनी विजयी. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हा, 1 नंबरचा सामना संपलेला आहे दादा. हनुमान क्रीडा मंडळ बेलखेड, जगदंबा क्रीडा मंडळ अकोला, दोन्ही संघाचे संघनायक. आपला संघ हजर करा. सेकंड बॉल. ग्राउंड क्रमांक 1 वर होणारा सामना बेलखेड वर्सेस अकोला. ग्राउंड क्रमांक 1 वर होणारा सामना बेलखेड वर्सेस अकोला. दोन्ही संघ ग्राउंड क्रमांक 1 वर लवकरात लवकर हजर होतील. बेलखेड वर्सेस अकोला. दोन्ही संघ या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 1 वर लवकरात लवकर हजर होतील. लास्ट कॉल. बेलखेड वर्सेस अकोला. ग्राउंड क्रमांक 1 वर लवकरात लवकर हजर होतील. जगदंबा क्रीडा मंडळ अकोला. लास्ट कॉल. जगदंबा क्रीडा मंडळ अकोला वर्सेस बेलखेड. लवकरात लवकर मैदान क्रमांक 1 वर हजर होतील. राजूभाऊ ज्ञानभाऊ ग्राउंडवर. राजूभाऊ ग्राउंडवर. ज्ञानभाऊ
बेलखेडचे संघनायक हनुमान क्रीडा मंडळ बेलखेडचे संघनायक लवकरात लवकर ग्राउंडवर येतील. तसेच बेलखेड वर्सेस अकोला लवकरात लवकर ग्राउंड क्रमांक 1 वर हजर होतील. कुटाशाचे संघनायक, कुटाशाचे कॅप्टन, शिवापूरचे कॅप्टन, सेकंड कॉल. बेलगावचे संघनायक, अकोल्याचे संघनायक. बेलखेड संघाने आम्हाला 5 मिनिट दिले होते, 10 मिनिट होऊन गेले. शेवटचे 4 मिनिट. दोन नंबर ग्राउंडवरील सामना संपायला शेवटचे 4 मिनिट. त्यानंतर होणारा सामना शिवला क्रीडा मंडळ कुटासा, जय भवानी मंडळ शिवापूर. दोन्ही कॅप्टन टेजवर येतील, आम्हाला सांगतील काय आहे ते तुमचं कौतुक. 2 मिनिटाच्या अंतर या ग्राउंडवर.
कुट्याचे संघ नाही, शिवापूरचे संघ नाही. तसेच बेलखेडचे संघ नायक, अकोल्याचे संघ नायक. ग्राउंड खाली आहे, याचा विचार तुम्ही करा. शेवटचे 2 मिनिट, सामना संपायला शेवटचे 2 मिनिट. कुटाशे आले भाऊ, शिवापरवाले भाऊ. सामना संपल्यानंतर लगेच कुटासा वर्सेस शिवापूर ग्राउंड नंबर 2 वर सेकंड कॉल. सामना संपल्यानंतर जास्तीत जास्त तुम्हाला 2 मिनिटं देऊ. अरे चिकने आता आला काय पटकन आला नसतं